अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। बघा, श्रावणातील पहिला शुक्रवार। खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि आज असणारा शुक्रवार हा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे, कारण आज शुक्रवारच्याच दिवशी पंचमी तिथी आलेली आहे, जी श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाची तिथी आहे। आज नागपंचमी आणि शुक्रवार दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा दिवस जो आहे तो सेवा आणि उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा, याच पंचमी तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला तुमच्या कुलदेवीसाठी करायचा आहे। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी, पैशांच्या ज्या समस्या आहेत त्या घराच्या बाहेर काढण्यासाठी, घरात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ही नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी तुम्हाला या शुक्रवारच्या दिवशी ही एक सेवा किंवा हा एक उपाय करायचा आहे। आज सायंकाळी तुम्हाला आपल्या कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। जर ही एक वस्तू तुम्ही श्रावणातील पहिल्या शुक्रवारी आपल्या कुलदेवीला अर्पण केली तर अखंड तुमच्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद राहील। आपल्या घरामध्ये नेहमीच कुलदेवी जागृत राहील। जेव्हा कुलदेवी जागृत असते, जेव्हा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावरती असतो, तेव्हा आपल्या घरात सकारात्मकता असते। कामातील अडथळे हे खूप नष्ट होतात किंवा कामातील अडथळे हे खूप कमी असतात। बघा, आपल्या घरात कुलदेवीचा वास असणे किंवा ती जागृत असते ना, खूप महत्त्वाचे असते। कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करते, आपल्या कुलाचार पुढे नेते, आपल्या कुलामध्ये म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये सौख्य, सामर्थ्य, समृद्धी आणि आनंद आणते। त्यामुळे वेळोवेळी आपल्याकडनं कुलदेवीची सेवा ही घडायला हवी। दररोज 5 मिनिटं, जशी आपण स्वामींची सेवा करतो तशी 5 मिनिटं कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं व्हायला हवी। पण अगदी दररोज जरी नाही जमलं तरी जेव्हा तुमच्या कुलदेवीचा वार असतो, मंगळवार किंवा शुक्रवार, दोघांपैकी कुठल्याही वारी जर तुम्ही कुलदेवीचे एक 5 मिनिटंभर नामस्मरण जरी केलं ना, तरी अखंड आपल्या घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद राहतो, कुलदेवी जागृत राहते। आणि जेव्हा कुलदेवी जागृत राहते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक समस्या, अडचण ही सहज सुटते। आता आज विशेष तिथी आहे। आज सायंकाळी म्हणजे बरोबर संध्याकाळी 6च्या पुढे ते रात्री आपल्याला 9च्या आतमध्ये ही सेवा, हा उपाय करायचा आहे। सगळ्यात पहिले आपल्या देवघराच्या समोर, आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। आपल्या देवघरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल तर तुम्हाला त्याच्यावर थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे, थोडं दूध अर्पण करायचं आहे। पंचामृत असेल तर आवर्जून घाला किंवा फक्त दूध आणि पाणी घातलं तरीही चालेल। कुलदेवीचा टाक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे अभिषेक घालून घ्यायचा आहे। जी मूळ जागा असेल त्या ठिकाणी तो ठेवून द्यायचा आहे। फोटो असेल तर तो ओल्या कापडाने तुम्ही पुसून घेतलात तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला कुलदेवीला हळद अर्पण करायची आहे, कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायची आहे, समोर लावलेला दिवा जो आहे तो ओवाळायचा आहे, उदबत्ती ओवाळायची आहे। हे सगळं करून झालं की त्यानंतर आपल्याला एका वाटीत तुम्हाला 7 खडीसाखरेचे तुकडे कुलदेवीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे। इतकं केल्यानंतर आपल्याला विड्याची पानं घ्यायची, ज्याला आपण नागवेलीची पानं, खाऊची पानं असंही म्हणतो। विड्याची किंवा नागवेलीची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं घेतली तरीही चालतील। ही आंब्याची पानं सगळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने धुवून साफ करून ती एक 5 मिनिटंभर सुकवायची आहेत। त्यानंतर तुमची जी कुलदेवी आहे देवघरामध्ये त्या कुलदेवीच्या समोर ही आंब्याची 5 पानं, आंब्याची घेतली असेल तर ती 5 पानं ठेवा। जर तुम्ही विड्याची घेतली असेल तर विड्याची 5 पानं ठेवा। प्रत्येक पानावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक, 5 पानं कुलदेवीच्या समोर जी ठेवलेली आहे प्रत्येक पानावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक, दुसऱ्या पानावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक, तिसऱ्या पानावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक, चौथा आणि 5वा सगळ्या पानांवरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढल्यानंतर 5ही पानांवरती थोड्या थोड्या अक्षदा अर्पण करायच्या, ठीक आहे। त्यानंतर 5ही पानांच्या वरती तुम्हाला एक फूल ठेवायचं आहे। जे पण तुमच्या घरामध्ये फूल असेल ते फूल तुम्ही ठेवू शकतात। आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक पानावरती 1 रुपयाचा एक सिक्का ठेवायचा आहे। 1 रुपयाचं जे कॉईन असं 1 घ्या, 2 घ्या, 5 घ्या, कुठलेही चालेल पण ते कॉईन चालेल। प्रत्येक पानावरती 1 तुम्हाला कॉईन ठेवायचं आहे। आता या कॉईनच्या वरती तुम्हाला पुन्हा थोडंसं हळद कुंकू, हळद कुंकू, हळद कुंकू असं अर्पण करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर हे जे 5 कॉईन आपण घेतलेले, ज्यावरती आपण हळद कुंकू अर्पण केलेलं आहे, या 5ही कॉईनच्या वरती 1 लवंग ठेवायचं आहे। काय लवंग? हे सगळं झालं की त्याच्यानंतर पहिलं पण आपल्या हातात उचलून घ्यायचं, आंब्याचं वेड्याचं जे असेल अलगद आपल्या हातामध्ये उचलून घ्यायचं। मनात असणारी इच्छा व्यक्त करायची, कुलदेवीचं स्मरण करायचं आणि कुलदेवीचं मंत्र म्हणायचं।
आता तुमची जी कुलदेवी असेल, कुलदेवीचा मंत्र प्रत्येकाला माहिती असेल. ज्यांना कुलदेवीच माहिती नाहीये किंवा ज्यांना कुलदेवीचा मंत्र येत नाहीये त्यांनी जो नवारण मंत्र आहे तो नवारण मंत्र म्हणावा. 11 वेळा नवारण मंत्र म्हणा. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, 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 ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. हा जो नवारण मंत्र आहे हा नवारण मंत्र तुम्हाला बरोबर 11 वेळा म्हणायचा आहे. 11 वेळा नवारण मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे पान, त्यासोबत घेतलेला 1 रुपयाचा सिक्का, फूल आणि लवंग हे कुलदेवीच्या समोर अर्पण करायचं. पुन्हा दुसरं पान घ्यायचं, पुन्हा अभिमंत्रित करायचं, पुन्हा कुलदेवीचं स्मरण किंवा नवारण मंत्र म्हणायचा, इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा सेकंड टाइम हे जे पान आहे ते कुलदेवीला अर्पण करायचं. अशी 7च्या 7ही पानं तुम्हाला एक एक करत आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहेत आणि आज रात्रभर ही पानं कुलदेवीच्याच समोर ठेवायची. तुम्ही जर कुलदेवीची ओटी भरत असाल, कुठली मानापानाची सेवा करत असाल तर लक्षात ठेवा ती सेवा कधीही विड्याच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही. कुलदेवीची जी ओटी देखील भरतो ना त्या ओटीमध्ये आपण विड्याचं पान घालतो. विड्याचं पान घालून जेव्हा आपण ती ओटी आपण कुलदेवीला म्हणजे अर्पण करतो तेव्हा ती लवकर स्वीकारते किंवा ती त्वरित स्वीकारते, तेव्हाच ती ओटी पूर्ण होते अशीही शास्त्रामध्ये मान्यता आहे. ठीक आहे, तुम्हाला ही सगळी पानं कुलदेवीला अर्पण करून रात्रभर अशीच आपल्या देवघराच्या समोर ठेवायची आहे. सकाळी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, स्वच्छ स्नान वगैरे सगळं काही तुमचं आवरलं की त्याच्यानंतर काय करायचं, ही जी पानं आहेत या पानांवरती ठेवलेल्या 5 लवंगा आणि 5ही पानांवरती ठेवलेले 5 सिक्के उचलायचे आणि जी पानं आहेत, फुलं आहेत ती निर्माल्यात टाकायची. पण ते सिक्के आणि लवंग एका लाल फडक्यात, लाल कापडात बांधायचे आणि आपल्या घरातील तिजोरीमध्ये अखंड रूपाने ही छोटीशी पोटली करून त्या कापडामध्ये तसेच ठेवून द्यायचे. याने नेहमीच घरात भरभराट राहील, लक्ष्मीची प्राप्ती राहील, कुलदेवी प्रसन्न राहील, घरातील आर्थिक परिस्थितीही सुधारत जाईल आणि मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होत जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.